जय हनुमान प्रासादिक पायदिंडी सोहळा निमगाव भोगी तालुका शिरूर जिल्हा पुणे। सलाबतप्रमाणे याही वर्षी आपण आळंदीला पायवारी केलेली आहे आणि जवळपास 4 दिवस हे वारकरी चालत निमगाववरून आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत कालच। आणि खूप सुंदर क्षण त्यांच्यासोबत हे संपूर्ण वारकरी आहेत, अजूनही वारकरी आहेत आणि हे उपस्थित होते एवढे। यांच्यापैकी आपल्यासोबत आहेत सगळे सर्व महिला वारकरी आपल्यासोबत आहे, पुरुष वारकरी आहेत, सगळेच हरिभक्तपरायण आणि खूप छान असा त्यांचा अनुभव आहे। आपण सरांसोबत बोलूया। सर नमस्कार, रामकृष्ण हरी। सर कसं झाला आपला वारीचा प्रवास? वारीचा प्रवास अत्यंत उत्कृष्ट झाला, चांगला झालेला आहे। गेले 4 दिवसापासून आम्ही निमगाव भोगी ते आळंदी असं प्रस्थान केलेलं आहे। रांजणगावचा प्रथमचा मुक्काम झाला, त्या ठिकाणी पण चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। त्यानंतर शिक्रापूर या ठिकाणी दुसरा मुक्काम झाला, त्या ठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली होती। तिसरा मुक्काम आपला शेलपिंपळगाव या ठिकाणी झाला, तो पण चांगल्या पद्धतीने सुविधा त्या ठिकाणी दिलेली होती। आणि आपला चौथा जो मुक्काम होता माऊलीच्या तीर्थस्थानी या ठिकाणी आळंदी या ठिकाणी संपन्न झालेला आहे। गेले 7 वर्ष पूर्ण झालेले आणि 8वं वर्ष या ठिकाणी चालू आहे। यामुळं या दिंडी सोहळ्यामुळं पंढरपूरला पण हा सोहळा जात असतो, त्याचबरोबर पिंपळनेरला जात असतो आणि आळंदीला येत असतो। यामुळं गावामध्ये पूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। धार्मिकता आध्यात्मिकता जी आहे ती जोपासण्याचं काम समस्त ग्रामस्थ निमगाव भोगीकरांकडून होत आहे आणि दिवसेंदिवस वारकऱ्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे। भविष्यामध्ये ही दिंडी अगदी 200-300 लोकांच्यापर्यंत जाईल आणि चांगल्या पद्धतीची व्यवस्था हे जे नियोजन करणारे आहेत, माजी सरपंच रामदास सांबारे असतील, माजी सरपंच उत्तम व्यवहारे, माझे सरपंच उत्तमराव व्यवहारे, त्याचबरोबर बागायतदार दादाभाऊ असवले, त्याचबरोबर या ठिकाणी गाडा मालक मोहनराव फलके, या सर्वांच्या नियोजनाखाली हा दिंडी सोहळा संपन्न होत असतो आणि सर्वांचं चांगलं सहकार्य, नियोजन एकदम उत्तम असतं। कोणत्याही वारकऱ्याची तक्रार त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, म्हणून कौतुक करावं तेवढं थोडं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। रामकृष्ण हरी। नमस्कार नमस्कार, रामकृष्ण हरी। काय अनुभव आहे आपला वारीचा? कसं वाटते? छान चाललंय, असंच वर्षानुवर्षे प्रगती होत जाऊ, त्यांची माणसं वाढली बरोबर आहे। हो 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 पण आले बरोबर आहे। हो हो तुम्ही बोला ना, तुम्ही बोला। आपल्या वारीमध्ये जवळपास सगळ्यात ज्येष्ठ अशा आजी आपल्यासोबत आणि 85 वय आहे त्यांचं आणि त्या वारीमध्ये आलेल्या आहेत। कसा आहे अनुभव आजी तुमचा? कसं वाटलं वारी? कशी वाटली? खूप आनंद आला, आनंद वाटला ना? काय तकलीफ झाली प्रवासात? आणि काही म्हणजे एकदम टेन्शन फ्री मस्त? घरची आठवण आली का? घरची नातवांची कोणाची आठवण आली का? नाही ना? कधीपासून वारी करताय तुम्ही? प्रत्येक म्हणजे नेहमीच वारीमध्ये आहे तुम्ही? आणि हां हां, वारी चुकवलेली नाही आहे तुम्ही, खरं मानलं पाहिजे। निमगाव भोगी ग्रामस्थ आणि निमगाव भोगी भी जे हनुमान प्रासादिक पायदिंडी सोहळा खरोखर खूप अतिशय जबरदस्त असा उपक्रम, सामाजिक उपक्रम राबवत असत नेहमी। आणि पंढरपूर, पिंपळनेर, आळंदी अशा दिंडी सोहळा प्रत्येक वर्षी काढत असतो, कोणाची काही तक्रार नसते। आत्तापर्यंत सुंदर असं नियोजन असतं आणि एवढा 100-150 माणसांना व्यवस्थित आणायचं, इथे त्याच्यासोबत राहायचं, एक वेगळी बॉन्डिंग बनते एक प्रत्येकासोबत। आणि एक सामाजिक आणि बोलतात ना आध्यात्मिक काम आहे समाज, आणि ह्या आध्यात्मिक कामासोबत आपण आहोत। आपल्यासोबत कल्याणवरून संजयजी चव्हाण जे रामदेव बाबा यांचे शिष्य आहेत आणि ते योगा शिकवतात। साहेब कसं वाटतं तुम्हाला आमच्यासोबत इथे आमच्या निमगाव भोगीकरांसोबत भेटून? कसं वाटतं तुम्हाला? खरोखर अति आनंद झाला आहे मला खरोखर, की ह्या वयामध्ये 85 वर्षामध्ये आम्ही चालू शकत नाही, उभे राहू शकत नाही, अशा वयामध्ये ह्या आजी आल्या आहेत आणि हा
आनंद सोहळा आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहेत. खरोखर अतिशय माझ्याकडे शब्द नाहीत की त्यांची स्तुती करावी किंवा त्यांचं गुणगान गावं. खरोखर आणि हे सगळ्या गावाचा हा जो एकोपा पाहिला, ही एकी पाहिली, खरोखर मला आनंद वाटतो की घरामध्ये 2 भाऊ एकत्र राहू शकत नाहीत, पण हा एवढा परिवार एकत्र राहून आज एवढा आनंद सोहळा 4 दिवस उपभोगतोय. खरोखर अतिशय पांडुरंगाच्या ह्याने मी प्रार्थना करतो हा एकोपा असाच राहावा आणि वर्षानुवर्षे याची आणखी उन्नती व्हावी आणि आणखी याच्यामध्ये आज 100 आहेत, पुढच्या वर्षी 150-200 वराची वाढत जाओ. वाढत राहावं. धन्यवाद धन्यवाद सर्वांच. आणि एक गवळण बोलणार आहे मावशी. एक गवळण आपण ऐकूया आता. एक छान अशी गवळण पटकन होऊन जाईल. असंच बोला असंच बोला असंच बोला. हां या ना पुढे. पायी पैंजण ही गवळण हरीला लाजती. वा गवळण हरीला लाजती. एक गवळण होती भोळी काढी देवा पुढे रांगोळी. होळी काढी सुरसनया सुसनया सनया वाजती. गवळण हरीला लाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण हरीला लाजती. पैंजण वाजती. पायी पैंजण वाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण देवाला लाजती. पैंजण वाजती. पायी पैंजण वाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण घाणाला लाजती. दुसरी गवळण होती नीट दरी हारीचं मनगट. दुसरी गवळण होती नीट दरी हारीचं मनगट. सुरसनया होती नीट दरी हारीचं मनगट. दुसरी गवळण होती नीट दरी हारीचं मनगट. सुरसनया सनया वाजती. सुरसनया सनया वाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण कानाला लाजती. ही गवळण देवाला लाजती. सनया वाजती. सुरसनया वाजती. ही गवळण कानाला लाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण देवाला लाजती. पायी पैंजण पैंजण वाजती. पायी पैंजण वाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण कानाला लाजती. ही गवळण देवाला लाजती. पायी पैंजण पैंजण वाजती. पायी पैंजण वाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण हरीला लाजती. ही गवळण देवाला लाजती. एका जनार्दनी गवळण दरी हरीला शरण. 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 एका जनार्दनी गवळण
कनया कनया वाजती सुर कनया कनया वाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण कमला लाजती ही गवळण कमला लाजती. खूप सुंदर फुगडी, एक नंबर. अतिशय सुंदर असा प्रसंग आणि हा क्षण या ठिकाणी आपण अनुभवत आहे. आजीबाईची वा 85व्या वर्षी ही फुगडी. वा 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 वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान, खूप सुंदर. अतिशय प्रसंग हा. फुगडीचा खेळ आणि हा आपला निमगावकर यांचा सोहळा. खूप धन्य झालो आपण. अरे वा 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 वा, अरे वा. आजीची फुगडी, वा, धन्यवाद.